सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पीडू नको. येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत वर्तमान अध्याय 15 5 ते 8 ही वचने. योहानकृत वर्तमान अध्याय 15 5 ते 8 ही वचने. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आता जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, योहानकृत वर्तमान वचन 5 ते 8 यापर्यंत, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो म्हणत आहे, मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. या शास्त्र भागामध्ये जर आम्ही पाहिलं तर वचनाची जी हेडिंग आहे 15व्या अध्यायाची, द्राक्षवेल आणि फाटे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा आमचा वेल आहे आणि आम्ही त्याचे फाटे आहोत. जुन्या करारामध्ये इस्रायलाला द्राक्षवेल म्हणण्यात आलेला आहे, परंतु तो द्राक्षवेल फळे न देणारा असा होता. स्तोत्राच्या 80व्या अध्यायाच्या 8 ते 16 या वचनामध्ये त्या ठिकाणी लिहिलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्ही त्याच्यामध्ये असावं आणि तो आमच्यामध्ये असावा. कारण जो कोणी त्याच्यामध्ये राहत नाही, जो फाटा त्याच्यामध्ये राहत नाही,
त्याला छाटण्यात येतं आणि त्यानंतर ते वाळल्यानंतर त्याला अग्नीमध्ये टाकण्यात येतं आणि मग ते जळून जातात. तर देवाची इच्छा आहे की आम्ही फळ देणारे असे बनावे आणि म्हणून फळ येण्यासाठी तो आम्हाला अधिक अधिक साफसूफ करतो. आणि शेवटी तो म्हणतो की तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याची गौरव होते. प्रियांनो, यामध्ये ज्यावेळेस काही गोष्टी आम्ही बारकाईने पाहतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळून येतं की खरोखर आम्ही प्रभूमध्ये आहोत का, आम्ही त्याच्या सहवासामध्ये आहोत का, त्याच्या सानिध्यामध्ये आहोत का, काय आम्ही वेलाशी संलग्न आहोत का. जर नाहीये तर आजच संधी आहे आम्हाला त्या वेलामध्ये घट्ट चिटकून राहण्याची. जर आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही तर प्रियांनो त्या ठिकाणी छाटणी होईल, त्या ठिकाणी अग्नीत टाकतील आणि मग त्या ठिकाणी ते जे फाटे आहेत वाळून जातील. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असावं आणि आम्ही विपुल फळ द्यावं. फळ हे 2 प्रकारचे आहेत. गलतीकराच्या 5व्या अध्यायामध्ये जे 9 फळ दिलेले आहेत, त्यानंतर दुसरं फळ म्हणजे जे अविश्वासणारे आहेत त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणणं. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जाता जाता स्वर्गारोहण व्हायच्या वेळेस तो आम्हाला म्हणतो की जा आणि जगाला सुवार्तेची घोषणा करा. प्रियांनो, सुवार्ता सांगण्यासाठी, पुष्कळ आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी, अनेक फळं आणण्यासाठी त्याने आम्हाला निवडलेलं आहे, त्याने आम्हाला त्याच्या वेलामध्ये ठेवलेलं आहे. पण जर आम्ही फळ देत नाही तर आमची परिस्थिती ही अतिशय गंभीर होईल. आणि म्हणून चला तर आज संधी आहे की आम्ही फळ देणारे बनावं, आम्ही पित्याचं गौरव करणारे बनावं, आम्ही त्याची स्तुती करणारे बनावेत आणि आमची छाटणी होऊ नये तर आम्ही द्राक्ष वेलाला त्या ठिकाणी घट्ट पकडून बनणारे असे बनावं. यासाठी आम्ही प्रियनो प्रभूजवळ जाऊया आणि त्याच्याकडं मागणी आणि विनंती करूया. दैवाप या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो प्रभू राजा, आम्ही तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो. पुन्हा एकदा दया, कृपा, अनुग्रह, आशीर्वाद प्रभू तू दिलास आणि आजचा दिवस देऊन देवापा तू आशीर्वादित केलंस. धन्यवाद देतो. खरोखर तूच खरा द्राक्षवेल आहे, आम्ही फाटे आहोत. प्रभू देवापा जे फाटे फळ देत नाही त्यांना छाटून अग्नीत टाकण्यात येतं. प्रभू अशी परिस्थिती आमची होऊ नये. आज जे जगभरामध्ये अनेक लोक आहेत प्रिय बापा वेलापासून वेगळे आहेत प्रभू देवापा, त्यामुळे त्यांना काही करता येत नाही, फळ देता येत नाही. प्रभू आज त्यांनी देखील जाणावं, ओळखावं आणि वेलाशी प्रिय बापा पवित्र परमेश्वरा बिलगून राहावं आणि फळ देणारे बनावं. यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आजचा दिवस वेळ क्षण तुझ्या हातात देतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तो आहे. आमेन. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.